आम्ही मार्ग दिलेले आहेत अध्यक्ष महाराज, दोन्ही दिलेले आहेत. नानाभाऊ, काल पण आपण 57 या विषयाचा मांडलेला, एक मिनिट ऐकून घ्या. आपण स्वतः उभे राहिलात त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याला सांगितलं की या विषयात चर्चा शासनाला पण घ्यायची आहे आणि माझ्याकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मागणी केली की याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. 101 अन्वय मी तुम्हाला सांगितलं बुधवारी चर्चा लावतो. उद्या बुधवार आहे. उद्या आपण 101 अन्वय चर्चा घेऊ याच्यात. आणि विषय जर गंभीर नसता, विषयाचं गांभीर्य जर नोंद घेतली गेली नसती तर 101 अन्वय आपण लावलीच नसती चर्चा. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला हे सांगतोय की ती घटना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महाराज, या घटनेला झाल्यानंतर तिथं जी काही आंबेडकरी लोक तिथं एकत्रित आली त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात अध्यक्ष महाराज. आपणही माहिती घ्या. काय याला जरूरत आहे असं म्हणतोय. जेवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र पेटत जाईल अध्यक्ष महाराज. ही घटना 4 तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज. मग शासन निर्मित होतं का ते कोमिंग ऑपरेशन? अध्यक्ष महाराज, ही जेव्हा चर्चा होईल, राज्यात सरकारकडून उत्तर येईल, तेव्हा राज्याच्या लोकांना आश्वस्त मिळेल अध्यक्ष महाराज. तर राज्य या संदर्भातली सखोल चर्चा उद्या आपण 101 अन्वय घेऊ. पुढचं चला, दुसऱ्या कोणाचं आहे घ्या, दुसरं घ्या. अबू आझमीजी नाही आहेत. तिसरं कोण आहे? वडेट्टीवार साहेब आहेत का? नानाभाऊ झाला. ठीक आहे. सूचनेतील विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारा नाही, तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे. शासनाने या संदर्भात आपण उद्या 101 अन्वय चर्चा घेऊन या संदर्भात चर्चा घडवून आणू. चला, औचित्याचे मुद्दे. श्री संतोष दानवे. असं कसं चालणार आता? नाही, एक बसून घ्या, बसून घ्या, खाली बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, आपण बसून घ्या, बसून घ्या, बघा, बसून घ्या. नानाभाऊ, सभागृह नियमानुसार चालायला पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवा. चालवायचं नसेल नियमाप्रमाणे तर मग आपण असंच चालू ठेवूया. काल तुम्ही स्वतः उभे राहिलात, तुम्ही मागणी केलीत, त्यावरती मी रुलिंग दिलं 101 अन्वय आपण चर्चा घेऊ.